हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ही ब्राऊन कलरची साडी मला याची बऱ्याच जणांनी लिंक मागितली होती, तर ती मी वटपौर्णिमेची व्हिडिओत घातली आहे आणि त्याचे मी बरेचसे फोटो असं इंस्टाला यूट्यूबला टाकलेले। तर मला बऱ्याच जणांनी त्याची लिंक मागितली, कारण की ती साडी मस्त काठापदराची आणि कलर पण छान वाटतं। तर त्यामुळे मग बऱ्याच जणांनी लिंक मागितली, तर मग मी त्याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये देईल। तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की घेऊ शकता। आणि अजून पण काही डेली वेअरच्या साड्या आहे, तर त्याच्या पण लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही त्या पण चेक करून घ्या, कारण की त्या सुद्धा खूप मस्त रोज वापरण्यासाठी एकदम भारी वाटतात। त्या पण जर तुम्हाला आवडल्या ना तर तुम्ही त्या पण खरेदी करू शकता, कारण की मस्त आहे आणि छान पण वाटतात तशा साड्या घालण्यासाठी। तर ह्या नववारीवरती जी ही मी ज्वेलरी घातली होती ना, तर ती पण जर तुम्हाला आवडली असेल किंवा त्या टाईपची तुम्हाला ज्वेलरी घ्यायची असेल कमी प्राईसमध्ये, तर त्याची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील, ती पण तुम्ही खरेदी करू शकता। आणि त्यानंतर ही जी साडी आहे ना, तर ती पण जर कुणाला आवडली असेल तर ती पण तुम्ही खरेदी करू शकता, छान आहे, मस्त दिसते पण। त्यानंतर ह्या ग्रीन कलरच्या साडीची पण बऱ्याच जणांनी लिंक मागितली होती, तर ती मी रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये घातलेली आहे, तुम्ही बघू शकता, ती पण खूप छान दिसते, त्याची पण लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये। राज गणपती विसर्जन आणि प्रियंका पण आली, अचानक आली, तिने अचानक सरप्राईज दिला। मला तर माहिती नव्हतं प्रियंका आली का काय। तर ही विराला फ्रॉक घातली ना, तर ती पण कॉम्बो मध्ये 2 भेटतात, तर ती पण खूप भारी सॉफ्ट, म्हणजे डेली यूजसाठी लहान बाळांना अशी चांगले असते सॉफ्ट कपडे। तर त्या फ्रॉकी पण खूप मस्त आलेल्या, एकदम सॉफ्ट, आणि थोड्याशा मोठ्या साईजचे घेतल्या होत्या मी तिच्यासाठी। झोपलीच नाही, तिला बळच झोपी लावत होती मी आता, रात्री जागी झोपी आली ती पण झोपाना। भार्गवन विरानाची बाहेर, मग हे काही तर बाहेरच खेळत होती। कुठे जायचं, कुठे जायचं आपल्याला, कुठे जायचं, मारतो भार्गव, भार्गव मारतो, कोणच मारतो बाई, त्याची झोप उडाली। हा ना, झोपला 15 मिनिटं, तुम्ही आले तेव्हा झोपला। नाही नाही, ती झोपी आली पण झोपायची, तरी झोपायची नाही ती, आपली जरूर देते। पोरं बसले, आज गणपती विसर्जन करायचंय। हा, झोपी आली ना ती, त्याच्यामुळे आता काय डोळे चोळे ती, तिला मी वरती झोपीस लावायचं, ते पण म्हणले खाली आले प्रियंका, ते मग आले खाली, तिला वरती झोळीत। थांबतीन तू, थांब ना, अगं आता किती जाऊ, उद्या जाऊ शकते तू, थांब आजच्या दिवस। आल्यापासून लटाकले ना मला, तो एकटा आता घरी मम्मी, तरी मम्मीने सोडून आमच्या संग आलाय, येऊ मी ना ते आता मागच्या दिवस थांबले असती, रात्रीतून काय होणार तुला जाऊन, तुला परत यायला कधी भेटत घेत। हा, किती दिवसातून आली, थांबली असते आज तू, तेच ना, आज चान्स आहे तुला राय, उद्या तू तिकडे राहू शकते, आज इथं राय। हा ना, आज गणपती विसर्जन होता, थांबली असती, थांबली असते आज, काल तर आली होती ना तू तिकडं।
तर प्रियंका काल आली होती पण मला काही माहीत नव्हतं आणि तिचं माहेर आणि माझं माहेर म्हणजे आता आम्ही जवळच आहे तिच्या माहेरचं घर. म्हणजे माझी मोठी नणंद आहे ना तर त्यांच्या जवळ आहे तिचं माहेरचं घर. तर त्यामुळं मग मी तिला म्हटलं ते आजच्या दिवस थांब, सकाळी कोणी पण नेऊन घालता येईल तुला. ते म्हणे नाही मला तिकडे राहायचं आहे. तर म्हटलं सकाळी तू जाऊ शकते, आज विसर्जन होतं तर थांब म्हटलं. पण ती म्हटली नाही कारण की मग तिला पण असं वाटलं असं माहेरला बऱ्याच दिवसातून आली तर तिला तिकडे थांबूशी वाटतं. पण मी म्हटलं एकच दिवस थांब, आजच्या रात्री. काल पण आली होती तर मग ती म्हटली नाही, मग ती गेली. आणि तसं माझं भाचं पण म्हणजे आता विसर्जन होतं तर आलेलाच होता. तर मग मी तिला म्हटलं त्याच्यासोबत पण ती गेली असती दुसऱ्या दिवशी सकाळी, पण ती नको म्हणली. आणि पूजेच्या वेळेस पण ती घाईघाईतच आली होती तर त्यामुळं मग तिला काही त्यावेळेस पण राहता नाही आलं. आणि आज तिला म्हटलं आत्या घरी आहे तर मग ती थांबून घे, पण ती म्हटली नाही मग मला नंतर जायचं पण आहे म्हणे तिकडं आधी, त्यामुळं मग मी काही थांबत नाही. तिची मम्मी आणि भाऊन ते आले होते गाडीवरती. मग ती म्हणे घरी पण विसर्जन करायचं आहे तर त्याच्यामुळं मग तिला म्हटलं जायच्या वेळेस तरी ये मुक्कामी, पण ती म्हटली नाही आता नंतरच येईल. तर आता आहे ना मस्तपैकी गणपतीला मोदक बनवायचे आणि बाकी सगळे आवरून राहिले बाहेरचं. तर मला एक कमेंट आली होती की आशू तुला संगमनेरची आठवण नाही येत का. तर संगमनेरची तर रोजच आठवण येते, कारण की संगमनेर खरंच भारीच आहे आणि तिथं राहायला पण भारी वाटतं. पण कसं आहे आता इकडं आलो आणि आता एवढं भारी घर बांधलं आणि घरामुळं नाही काही इतकी आठवण येत. घरात असलं की असं वाटतं संगमनेरलाच आहे आपण, तर त्यामुळं मग इतकं काही नाही. पण पहिली जी लाईफ होती ना तर ती कसं आम्ही दोघं जास्त. आणि आता कसं विरा असते मग त्याच्यामुळं दिवस पूर्ण कुठं जातो काहीच कळत नाही. आणि पहिले कसं दोघं विरा नसल्यामुळं मोकळंच असायचं, कुठं पण फिरायचं हे ते. तर ती लाईफ पूर्ण चेंज झाली आणि ही लाईफ आहे ना पूर्ण चेंज झाली. म्हणजे असं वाटतं की नवीनच पूर्ण आयुष्याला सुरुवात झाली. तर त्याच्यामुळं मग आठवणीचं काही नाही. पण ती दोघं असल्याची लाईफ आणि आता ही पूर्ण फॅमिलीसोबतची लाईफ तर भारी वाटतं लांब बाळ असल्यावरती पण. आणि म्हणजे तसं दोघांचं पण लाईफ भारी असतं, पण काही काळानंतर आपल्याला बाळ पण पाहिजे असतं. आणि ही पण लाईफ भारी असती, ती आम्ही दोघांनी मस्त त्याच्या आधीची लाईफ आम्ही एन्जॉय केली, आता ही लाईफ आम्ही एन्जॉय करतो. तर त्याच्यामुळं संगमनेरची आठवणींचं काही नाही. आणि असं फिरतच आम्ही पण आता आठवण आली की आम्ही जात असतो तिकडं संगमनेरला, पण सतत जात असतो. फक्त आता एवढ्यात थोडेसे गणपती बसले, त्याच्या आधी आमची घराचा कार्यक्रम होता तर त्यामुळं थोडंसं कुठं गेलो नाही. नाहीतर मग सारखे चक्कर चालूच असतात तिकडं, त्याच्यामुळं इतकं काही वाटत नाही. आणि इथे ना पीठ मळलं होतं आणि मस्त आजी म्हणत होती पीठ मळलेलं दाखव, छान मऊ पीठ मळले आणि भाजी तर बघ किती छान आहे, याचा दाखव व्हिडिओमध्ये असं आजी मला म्हणत होती. तर त्याच्यामुळं मग मी ना ही मस्त चिरलेली भाजीचा शूट घेतला होता. मस्त होती ताजी भाजी. आणि ना कांद्याची पात पण खायला खरंच खूप भारी लागते गरम गरम केलेली. तर आम्ही ना शेतात लावणार आहे आता, पण सध्या इतकं काही वेळ भेटला नाही मुळं लावू आता थोड्या दिवसांनी सगळ्या भाज्या.